हाय. आज मी आणि आद्याने ठरवलं मोकळा वेळेत तर माझ्या आईच्या घरी जायचं. आता आम्ही आईकडे गेलो आणि तिने काही खायला केलं नाही असं तर होणार नाही, म्हणून तिने आमच्यासाठी शेवयाचा उपमा केला. आईला मदत म्हणून मी कांदा चिरला, लिंबू चिरलं, थोड्याशा मिरच्या चिरल्या. एकीकडे आईनी शेवया भाजायला घेतल्या आणि पाणी उकळवत ठेवलं. त्यानंतर कढईत तेल, मोहरी, हिंग, हळद हे सगळं घालून नंतर कांदा आणि मिरची घातली. आता नातू आलाय म्हटल्यावर ह्या उपम्यात थोडे काजूही पडले. नंतर ह्या भाजलेल्या शेवया फोडणीत घातल्या. त्यात मीठ आणि चवीपुरती थोडीशी साखर घालून पुन्हा ते सगळं छान मिक्स करून घेतलं आणि उकळलेलं पाणी त्याच्यात घातलं आणि झाकण ठेवून त्याला छान वाफ येऊ दिली. त्यातलं पाणी मुरलं आणि त्याच्यावर नंतर लिंबू पिळलं आणि कोथिंबीर घातली. आईच्या हातच्या शेवयाच्या उपम्याचा वास इतका घरभर पसरला होता की आम्ही कंट्रोलच करू शकलो नाही आणि आम्ही तो उपमा फस्त गेला. यानंतर वेळ असल्यामुळे आद्यानी आणि मी मोनोपोली खेळायचं ठरवलं. आता मोनोपोली हा खेळ म्हणजे आपल्या वेळचा साधारण नवा व्यापार असं म्हणू शकतो. प्रत्येक खेळाडूला काही ठराविक रक्कम दिली जाते आणि उरलेली रक्कम बँकेत जमा होते आणि फासे टाकल्यावर तुम्ही ज्या चौकोनात जाल ते शहर तुम्हाला विकत घ्यायचं आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं. माझ्या लहानपणी हा नवा व्यापार मराठीत मिळायचा. आत्ता कुठे मिळतो मला माहिती नाही. तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कळवा.